नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या ब्लॉगिंगमध्ये. तर आजचा ब्लॉगिंग विशेष काय असा नव्हता. सो फायनली छोट्या छोट्या गोष्टीच आम्हाला दाखवायच्या होत्या ब्लॉगिंगमध्ये. तर बघा, हे आमचं मांजर कसं मधी 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 करतं आहे. तर झालं काय, फ्रीज आणलेलं होतं, त्याचीच ओपनिंग चालू होती. आणि कसं माहिती आहे का, ते कुठं लावायचं, काय लावायचं, हा एक विषय चालू होता. आणि एखादी गोष्ट आणली की कधी खोलून बघेन असं पण होतं. पण आम्ही खरं तर संध्याकाळी 11 वाजता बघितलं, कारण ते फ्रीज घरी 7 वाजता आलेलं होतं. मग जेव्हा मांडायचं तेव्हाच आमचं ठरलं होतं उघडायचं त्याला. तर कुठलीही नवीन गोष्ट असताना त्याचा कागद वगैरे काढूच वाटत नाही खरं तर, कारण ते घाण होईल असं वाटतं. पण हा डेमो फ्रीज होता, दुकानात ठेवण्यासाठी आणला होता. जसं की प्रत्येक गोष्ट दिसलीच पाहिजे त्यासाठी. तर बघा, नंतर कवर वगैरे काढायला चालू झालं. आणि कसं राहतं माहिती आहे का, एखादी नवीन गोष्ट आणली की खूप वेळ बघावंसं वाटतं, कुठं काय आहे, कसं लॉक होतं, कसं उघडतं, कसं म्हणजे कुठल्या वस्तू कुठे ठेवायचे हे कशा प्रकारे असतं. बघा, माझा तर भाऊ त्यामध्येच घुसायला लागला होता आणि चेक करून बघतो काचवर आणून. तर गोलूचं पण काय चालू होतं काय माहिती. गोलू तर खूप वेळ, हे तर खरं झोपलेच नाहीत. आणि संध्याकाळच्या 11 वाजल्या तरी ह्या मॅडमने अंगामध्ये जर्किंग वगैरे काहीच घातलं नव्हतं. आणि एवढ्या थरथर पण कापत होत्या थंडीने, भरपूर थरथर कापत होते, तुम्हाला दिसल मोहर. तर बघा, हिंदवी कशी उभा राहिले. हिला म्हटले जर्किंग घाल, तर नको बाई चल झोपायला म्हणत होती सारखं. पण त्यांना फ्रीज पण बघायचं होतं. आणि एवढं बघून झालं तर तरी पण घरात जाईना झालं, कारण मी येईना झाले म्हणून. तर ते जाऊ द्या. आता बघा, आमची म्याऊ संध्याकाळी 11 वाजले तरी पण ह्या मॅडम टमटममध्ये बसल्या होत्या. ह्यांना काय करायचं काय माहीत 11 वाजता. आणि फायनली ठरलं फ्रीज कुठे लावायचं, काय लावायचं. आणि झालं काय, हाईट भरपूर असल्यामुळे ते शटरच्या आतमध्ये घेताना बघा थोडंसं वाकडं करावं लागलं. आणि हे चालूच होतं, धर सोड चालूच होतं खरं तर. तर तुम्ही बघू शकता, मी फायनली त्या फ्रीजची मांडणी जर 11 वाजता केली तरी म्हणजे सकाळीच आम्ही सगळं मांडणार होतो. हे बघा, हे आम्ही सकाळ म्हणजे संध्याकाळचंच आहे सगळं, पण आम्ही सकाळी सगळ्याच गोष्टी मांडणार होतो. त्यामध्ये दिसेल तुम्हाला मोहरच्या ह्याच्यामध्ये. तर हे बघा, अशा प्रकारे मांडणी केली. आणि अजून पण भरपूर सामान ह्याच्यामध्ये बसतं बरं का. पण ह्या काही गोष्टी थोड्याफारच मांडल्या होत्या, सकाळ सकाळ मांडल्या होत्या, कारण प्रत्येकाला हा डेमो एक द्यायचा असतो त्यांना दिसण्यासाठी. हे फक्त लॉक फ्रीज असतं, कारण ह्याला कंटिन्यू लॉकच ठेवायचं, ह्यातल्या फक्त वस्तू दिसण्यासाठी माणसांना ठेवायच्या, असा विषय होता ह्या फ्रीजचा. त्याच्यासाठी हे फक्त बाहेरच्या बाजूलाच मांडलं होतं खरं तर हे फ्रीज. तर मी घरी गेले होते, तिथं एक आमच्या डॉगीसोबत फोटो वगैरे काढला. आणि मला सकाळी हे रजाई वगैरे धुवायचं होतं. तर बघा, आपल्याला थंडीच्या दिवसात हे पांघरताना खूप मजा वाटते, पण धुताना मात्र एवढी सजा असते बरं का. हे उचलतच नाही राव, लय अवघड राहतं हे उचलायचं आणि ठेवायचं म्हणजे. तरी बरं आहे, आताची सोय एकदम मस्त आहे, नळ तिथेच, सगळं व्यवस्थित तिथेच ठेवायचे. आणि बघा, हे उचलताना तर खरंच खूप आपदा होते. आणि पहिलं कसं बस धुतलं, कारण त्यामध्ये काय वजन नव्हतं. पण दुसऱ्या रजाईमध्ये खूप म्हणजे खूप भयानक वजन होतं, तरी पण धुली बाबा कशी बशी. तर आपली ब्लॉगिंग शेवटपर्यंत बघितली, त्यासाठी धन्यवाद सगळ्यांना.